अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, ममता बॅनर्जी आणि के चंद्रशेखर राव हे असे नेते आहेत जे एकेकाळी दिल्लीत नरेंद्र मोदी आणि भाजपला थेट आव्हान देण्याच्या तयारीत होते. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या सर्व नेत्यांनी एकत्र येत इंडिया आघाडी उभी केली. अनेकांना वाटलं होतं की ही आघाडी भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण करेल, पण आता चित्र वेगळंच दिसतंय. ज्यांनी मोदींविरोधात राष्ट्रीय पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला तेच नेते आता स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार आणि केसीआर यांची राष्ट्रीय राजकारणावरील पकड कमकुवत होत चालली आहे. एकीकडे प्रादेशिक पक्ष भाजपच्या सावली जात आहेत, तर दुसरीकडे काही पक्ष आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत. प्रादेशिक नेतृत्व आणि पक्ष कमकुवत होणं हे भाजप आणि काँग्रेसच्या पथ्यावर पडणार असल्याचं दिसून येतंय. प्रादेशिक नेतृत्व कमकुवत झाल्याचा फायदा काँग्रेस आणि भाजपला कसा होणार आहे? अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, ममता बॅनर्जी आणि के चंद्रशेखर राव यांच्यासारखी रिजनल पॉवर सेंटर डळमळीत झाल्यामुळं इंडिया आघाडीचं काय होणार आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष. तुम्ही पाहताय थोडक्यात. देशाच्या राजकारणात गेल्या काही वर्षात एक मोठा बदल दिसून येतोय. एकेकाळी केंद्रातील सरकार ठरवणारे प्रादेशिक पक्ष आता हळूहळू संकुचित होत चालले आहेत. ज्या नेत्यांनी पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहिली त्यांनाच आता मुख्यमंत्रीपद टिकवणंही कठीण जात आहे. विशेष म्हणजे या परिस्थितीत भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष समाधानी दिसून येत आहेत. कारण प्रादेशिक पक्ष कमकुवत झाले की राष्ट्रीय राजकारण पुन्हा दोन आघाड्यांमध्ये विभागलं जातं आणि त्याचा फायदा थेट भाजप आणि काँग्रेसला होतो. सर्वात आधी बोलूया बिहारच्या राजकारणातील सर्वात मोठ्या चेहऱ्याबद्दल, म्हणजेच नितीश कुमार. एक काळ असा होता की नितीश कुमार यांना नरेंद्र मोदींविरोधातील सर्वात मोठा चेहरा मानला जात होता. इंडिया आघाडीची पायाभरणी करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. विरोधकांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं. अनेकांना वाटत होतं की विरोधकांच्या एकत्रित आघाडीचे ते संयोजक आणि कदाचित पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील. पण हळूहळू इंडिया आघाडीत मतभेद वाढू लागले. काँग्रेस आणि इतर पक्षांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची भावना नितीश कुमार यांच्यात निर्माण झाली आणि अखेरीस जानेवारी 2024मध्ये त्यांनी पुन्हा एकदा राजकीय पलटी मारत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आरजेडी आणि इंडिया आघाडी सोडून ते पुन्हा एनडीएमध्ये सामील झाले. काही महिन्यांपूर्वी जे नितीश कुमार मोदींविरोधात प्रचार करत होते तेच नितीश कुमार अचानक मोदींसोबत उभे राहिले. याचा फायदा बिहारमध्ये एनडीएला झाला आणि 2025च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला विजय मिळाला. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. एकेकाळी नितीश कुमार यांच्या बोटाला धरून बिहारमध्ये आलेल्या भाजपनं आता चांगलेच पाय रोवल्याचं दिसून येतंय. भाजपनं आता आपले पाय एवढे रोवले आहेत की मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमार यांच्या पायाखालची जमीनही ओढून घेतली आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर ते राज्यसभेवर आहेत आणि केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद त्यांना दिलं जाणार असल्याच्या चर्चा होत आहेत. पण त्यांच्या जनता दल युनायटेड पक्षासमोर अस्तित्वाचं संकट निर्माण झालंय. एकेकाळी घराणेशाहीला विरोध करणारे नितीश कुमार आता आपल्या मुलाला राजकारणात पुढे आणताना दिसून येत आहेत. यामुळं प्रादेशिक पक्षांवर टिकून राहण्याचा किती मोठा दबाव आहे हे दिसून येत आहे. तरीही जे नितीश कुमार 2-3 वर्षांअगोदर पंतप्रधान पदाचे दावेदार समजले जात होते त्यांनीच आता राज्यसभेवर नमतं घेतल्याचं दिसून येतंय. आता वळूया तेलंगणाकडं. के चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर तेलंगणा आंदोलनाचे सर्वात मोठे नेते म्हणून केसीआर यांची ओळख होती. तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर त्यांनी राज्यात जवळपास एकहाती सत्ता निर्माण केली. पण केसीआर यांची महत्त्वाकांक्षा फक्त तेलंगणापुरती मर्यादित नव्हती. त्यांनी तर आपल्या राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाकांक्षेसाठी पक्षाचं चक्क नाव बदललं. तेलंगणा राष्ट्र समितीवरून भारत राष्ट्र समिती म्हणजेच BRS असं नामकरण केलं. पक्षाचं नाव बदलण्यामागं स्पष्ट संदेश होता: राष्ट्रीय राजकारणात प्रवेश. केसीआर यांनी अनेक विरोधी नेत्यांच्या भेटी घेतल्या. नितीश कुमार यांच्यासोबतही त्यांनी चर्चा केली. पण दोघांचं लक्ष सारखंच होतं: मोदींविरोधातील राष्ट्रीय नेतृत्व. त्यामुळं तिथं फारसा ताळमेळ बसला नाही आणि मग 2023च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठा धक्का बसला. पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहत पक्षाला दुसऱ्या राज्यातही लॉन्च करण्याच्या प्रयत्नात काँग्रेसनं केसीआर यांचा त्यांच्याच राज्यात पराभव केला. सत्ता गेल्यानंतर BRS पक्षात फूट पडू लागली. त्यांची मुलगी कविता यांच्याशी मतभेद वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आज परिस्थिती अशी आहे की एकेकाळी राष्ट्रीय पर्याय म्हणून स्वतःला सादर करणारे केसीआर राजकीयदृष्ट्या एकाकी पडले आहेत. आता बोलूया अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल. अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची महत्त्वाकांक्षा संपूर्ण देशाला माहिती आहे. दिल्लीतील यशानंतर त्यांनी पंजाब, गुजरात, गोवा आणि इतर राज्यांमध्ये पक्ष विस्तारण्याचा प्रयत्न केला. कधी काँग्रेस विरोधी भूमिका तर कधी काँग्रेससोबत युती अशी त्यांची रणनीती राहिली आहे. पण दिल्लीत राबवलेल्या उत्पादन शुल्क धोरण प्रकल्पामुळे केजरीवाल मोठ्या अडचणीत सापडले. त्यांना तुरुंगातही जावं लागलं. त्यानंतर झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा आणि आम आदमी पक्षाचाही दारुण पराभव झाला. एकेकाळी दिल्लीत 90% अधिक जागा जिंकणाऱ्या आपला मोठा धक्का बसला. पक्षातील अनेक मोठे नेते निवडणुकीत पराभूत झाले.
स्वतः अरविंद केजरीवालही नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक हरले. यानंतर पक्षात नाराजी वाढली. अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आणि आता राज्यसभेतील राघव चड्ढा, संदीप पाठक यांच्यासह 7 खासदारांनी आपला रामराम करत भाजपचं कमळ हाती घेतलं. आज आपसाठी पंजाब ही शेवटची मोठी ताकद मानली जाते, पण तिथंही पराभव झाल्यास पक्षाचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं. आता चर्चा करूया पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची. ममता बॅनर्जी या नेहमी स्वतःला नरेंद्र मोदींचा सर्वात मोठा विरोधक म्हणून सादर करत आल्या. 2021मध्ये बंगालमध्ये त्यांनी भाजपला रोखलं आणि त्यानंतर त्यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आणखी वाढली. त्यांनी मध्यंतरी गोव्यातही निवडणूक लढवली होती, पण हवं तसं तिथं यश मिळालं नाही. पण इंडिया आघाडीमध्ये त्यांचं काँग्रेससोबतचं नातं फारसं सुरळीत नव्हतं. बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांना जागा देण्यास त्या तयार नव्हत्या. त्यांना स्वतःलाच राष्ट्रीय पर्याय म्हणून पुढे आणायचं होतं. मात्र नुकत्याच झालेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठा धक्का बसला. TMCला पराभवाचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर त्यांचाही दारुण पराभव झाला. या पराभवामुळे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेलाही मोठा धक्का बसला आहे. आता त्या पुन्हा NDA आघाडीबद्दल बोलताना दिसत आहेत, कारण एकट्यानं भाजपला रोखणं किती कठीण आहे याची जाणीव त्यांना झाली असावी. पण अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, KC चंद्रशेखर राव यांचा प्रभाव कमी होणं हे भाजप आणि काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे. भाजप आणि काँग्रेस दोघेही त्यांच्या कमकुवत होण्यात आपला फायदा पाहत आहेत. नितीश कुमार कमकुवत झाले आणि भाजपला बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री बसवण्यात यश आलं. KCR पराभूत झाले तर काँग्रेसला तेलंगणात संधी मिळाली. अरविंद केजरीवाल कमजोर झाले तर काँग्रेसला दिल्लीत आणि पंजाबमध्ये पुन्हा उभं राहण्यासाठी ताकद मिळण्याची शक्यता आहे, कारण पारंपरिकदृष्ट्या पंजाब भाजपच्या जवळ जाणार नाही असं दिसून येतंय. आणि ममता बॅनर्जी कमजोर झाल्या तर बंगालमध्ये भाजप सत्तेत आहे आणि काँग्रेस डाव्यांना नव्याने संधी मिळण्याची आशा आहे. म्हणजेच प्रादेशिक पक्षांच्या घसरणीचा फायदा राष्ट्रीय पक्ष घेत आहेत. पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की इंडिया आघाडीचं पुढं काय? 2024च्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीनं भाजपला काही प्रमाणात आव्हान दिलं, पण त्यानंतर आघाडीत सर्वांना मान्य होईल अशा नेतृत्वाचा अभाव दिसून आला. प्रादेशिक पक्षांमध्येच पंतप्रधान पदाच्या महत्त्वाकांक्षा आहेत. काँग्रेसला स्वतःचं नेतृत्व अजून मजबूत करायचं आहे. यामुळे विरोधकांमध्ये एकजूट निर्माण करणं कठीण होत चालल्याचं दिसून येते. दुसरीकडे भाजप मात्र संघटनात्मकदृष्ट्या मजबूत आहे. मोदींचं नेतृत्व अजूनही भाजपसाठी सर्वात मोठी ताकद आहे आणि विरोधकांमध्ये नेतृत्वाचा अभाव असणंच भाजपला अधिक बळकट करत आहे. पण भारतीय राजकारणात काहीच कायमस्वरूपी नसतं. राजकारणात पराभवानंतरही पुनरागमनाची उदाहरणं अनेक आहेत. ममता बॅनर्जी यांनीही एकेकाळी डाव्यांना पराभूत करणं अशक्य मानलं जात असताना सत्ता मिळवली होती. नितीश कुमार यांनी एकदा पराभवानंतर पुन्हा सत्तेत आले. केजरीवाल यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून पक्ष उभा केला. म्हणूनच या नेत्यांचं राजकारण पूर्णपणे संपलंय असं म्हणणं घाईचं ठरेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, जर इंडिया आघाडीला भविष्यात भाजपला खरं आव्हान द्यायचं असेल तर केवळ मोदी विरोध पुरेसा ठरणार नाही. त्यांना स्पष्ट नेतृत्व, एकसंध रणनीती आणि जनतेसमोर ठोस पर्याय उभा करावा लागेल. नाहीतर प्रादेशिक पक्षांची ही घसरण पुढच्या काही वर्षात आणखी वेगानं होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? इंडिया आघाडी पुन्हा मजबूत होऊ शकेल का? आणि विरोधातील नेत्यांपैकी मोदींच्या विरोधात तोडीसतोड म्हणून कोणता नेता उभारी घेईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थोडक्यातला सबस्क्राईब करा.